हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिरुध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण पाचव्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि 1 ते 7 श्लोक आपण काल पाहिले. आज आपण 8व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. 8वा आणि 9वा एकत्र घेणार आहोत. त्याच्यामध्ये सांख्ययोगी किंवा ज्ञानयोगी हा अकर्ता कसा असतो याचा परिचय भगवंतांनी अर्जुनाला करून दिलेला आहे. अकर्ता म्हणजे काम न करणारा असा नाही, त्याला आळशी म्हणतात. आळशी नाही, अकर्ता म्हणजे कर्म करूनही कर्मामध्ये न गुंतलेला, कर्मफळामध्ये न अडकलेला, त्याला अकर्ता म्हणतात. तो कसा असतो त्याचं इथे वर्णन केलंय. नैव किंचित करोमीति युक्तो मन्यते तत्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. 9व्या श्लोकाची शेवटची ओळ महत्वाची. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. त्याची अशी धारणा असते की इंद्रियांच्या विषयांमध्ये काम करतायत. मी काम करत नाहीये. डोळ्यांचं काम करतायत, कान कानांचं काम करतायत, नाक नाकाचं काम करतोय, रसना रसनेचं काम करतंय, त्वचा स्पर्शाचं काम करते आहे. ते त्यांचं काम करतायत, मी त्याच्यामध्ये करता नाही अशी त्याची धारणा असते. आणि त्या धारणेनीच तो काय करतो बघा. पश्यन पाहत असताना, शृण्वन ऐकत असताना, स्पृशन स्पर्श करत असताना, जिघ्रन गंध घेत असताना, जिघ्रन अश्नन खात असताना, रसनेनी चव घेत असताना, गच्छन पायांनी चालत असताना, स्वपन झोपेत असताना, श्वसन श्वास घेत असताना, प्रलपन बोलत असताना, विसृजन विसर्जन करत असताना, गृह्णन घेत असताना, ग्रहण करत असताना, उन्मिषन निमिषन डोळ्यांची उघडझाप. उन्मिष म्हणजे उघडणे, निमिष म्हणजे झाकणे. एका क्षणात जी डोळ्यांची उघडझाप होते ती उघडझाप करत असताना, हे सगळं करत असताना, नैव किंचित करोमि इति यातलं मी काहीच करत नाही. युक्तो मन्यते तत्ववित् जो तत्व जाणणारा आहे, जो योगी आहे, जो सांख्ययोगी आहे, तो असं मानतो की हे सगळं करत असताना मी काहीच करत नाही. इंद्रियार्थेषु वर्तन्त. इंद्रियच इंद्रियांच्या विषयांमध्ये काम करतायत अशी त्याची पक्की धारणा झालेली असते. किती छान आहे. आणि हे खरं आहे की नाही बघा. डोळ्यांची उघडझाप होते ती तुम्ही करता का किंवा मी करते का? नाही, ती आपोआप होते. इंद्रियांची करत राहतात. वाराची झुळूक अंगावरून जाते, तो स्पर्श आम्हाला समजतो, तो तुम्ही केला का? नाही. रसनेला गोड तिखट आंबट कळतं, तुम्हाला नाही कळत. नाकाला सुगंध आणि दुर्गंध कळतो, तो तुम्हाला नाही कळत. कानाला चांगलं वाईट काय ऐकायचं ते कळतं, ते तुम्हाला नाही कळत. त्याच्यामध्ये तुम्ही करते नसताच. हे ज्याला समजतं, हे ज्याला मान्य असतं, ही ज्याची धारणा असते, तो तत्वविद, तो योगी. आणि तो हे असं म्हणतो, नैव किंचित करोमि इति, मी काहीही करत नाही. हे इंद्रियच त्यांच्या विषयांचं त्यांना नेमून दिलेलं काम करतायत अशी त्याची धारणा असते पक्की.
आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ऐसे तनुत्यागे विण अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. तनुत्यागे विण, देहाचा त्याग न करता सुद्धा तत्वविद माणसाला, योगी माणसाला हे अमृताचे गुण संपूर्ण दिसतात. म्हणजे मी काहीही करत नाही, तो करवून घेतो. तो अमूर्त जो आहे तो हे करवून घेतो, हे त्याला कळतं. एरवी आणि कांचिये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे. आणि कांचिये परी, इतर भूतमात्रांच्या प्रमाणेच तोही एक शरीरी, तोच या शरीरामध्ये राहिलेला आहे. अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे, त्याच्या असण्यामुळेच हे सगळे देह व्यापार होताना दिसतात. पार्था तयाचे ठाई हे आघवेच्या आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. ज्याला ज्ञान झाले, अनुभूती झाली, प्रतीती म्हणजे अनुभूती, ज्ञानाची अनुभूती ज्याला झाली आहे त्याला त्याचे ठाई हे आघवे आथी पाही, हे त्याच्या ठाई निश्चितपणाने आहेच. परी तो करता नव्हे, तो या सगळ्या गोष्टींचा करता नाही. जै भ्रांतसे जे सुतला, जो मोहमायेमध्ये झोपला, सुतला झोपला. तै स्वप्न सुखे भूतला, त्याला स्वप्नाचं सुखाने झपाटलं. मग तो ज्ञानोदयी चेईला, म्हणून या नंतर त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय झाला, म्हणजे आत्मज्ञान झालं. आणि मग तो चेईला, जागा झाला. तो जागा झाल्यावर काय म्हणतो, नैव किंचित करोमि इति, मी काहीच करत नाही. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त, सगळी इंद्रिय त्यांच्या विषयांची कामं करतायत. केव्हा खरं तो पाहत असतो, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन अपि नैव किंचित करोमि. हे सगळं तो करत असतो, पण मी काही करत नाही अशी त्याची पक्की धारणा असते. आता 10व्या श्लोकामध्ये कर्मप्रधान कर्मयोगाची प्रशंसा केलेली आहे. काय म्हणतात बघा. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये किंवा ग्रंथांमध्ये हा जो दृष्टांत आहे हा अनेक ठिकाणी दिलेला सापडतो. पद्मपत्रम इव अंभसा. अंभस म्हणजे पाणी. पाण्यामध्ये कमळाचं पान जसं भिजत नाही, तुम्ही त्याच्यावर पाणी टाका ते ओघळून जातं, त्या पाण्याचा लेप त्या पानावर बसत नाही, ते पाणी त्याच्यावरून घरंगळून जातं. किंवा खालून सुद्धा पाणी असतं पण ते पान ओलं नसतं. जसं त्या पाण्यामध्ये राहून ते पान त्याच्यात ओलं होत नाही, तसा योगी संसारात राहून संसारातल्या कोणत्याही व्यवहारांनी लिप्त होत नाही, असं सांगण्यासाठी हा दृष्टांत तत्वज्ञानामध्ये सर्वत्र दिला जातो आणि अगदी योग्य दृष्टांत आहे. ते पान, कमळाचं पान हे म्हणजे त्याचा जन्म झाल्या क्षणापासून तर त्याचा मृत्यू होण्याच्या क्षणापर्यंत त्या पाण्यातच डुंबलेलं असतं, पण पाण्याने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे मनुष्य जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत या संसारातच राहतो, पण या संसाराने तो लिप्त होत नाही, हे सांगण्यासाठी हा दृष्टांत आहे. मग कर्मयोगी काय आहे. ब्रह्मणी आधाय कर्माणी, आपली सगळी कर्म ब्रह्मार्पण करतो, ब्रह्म्यामध्ये ठेवतो, म्हणजेच ब्रह्मार्पण करतो. आणि काय संगम त्यक्त्वा करोती, आणि सगळी कर्म तो करतो पण त्या कर्माचा संग लागू देत नाही. ज्याप्रमाणे कमळाचं पान पाण्याचा सुद्धा लेप बसू देत नाही आपल्यावर, त्याप्रमाणे
लिप्यते न स पापेन, आणि म्हणून तो पाप त्याच्यावर लिंपलं जात नाही किंवा पापाचा लेप त्याच्यावर बसत नाही. आता ज्ञानेश्वर बघा काय म्हणतात. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुला आलिया अर्थी वर्तत आहाती. अधिष्ठान संगती, त्याचं अधिष्ठान आहे, त्याचा संग आहे असं असूनही अशेषाही इंद्रिय वृत्ती, इंद्रियांच्या सगळ्या वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती, त्यांच्या विषयांमध्ये वर्तन करतायत, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं तो म्हणतो. तर त्याला खाली दृष्टांत पुन्हा इथे वेगळा दिलाय. दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. योगयुक्त जो माणूस आहे, योगी जो आहे, तो काय आहे, जसा दिव्याचा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामुळे घरातली सगळे कामं होतात, घरातले सगळे व्यवहार होतात, त्याप्रमाणे देही कर्मजात तैसे, कर्मामुळे निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी देहामध्ये त्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे, त्या प्रकाशात कामं होतात. प्रकाश स्वतः काम करत नाही. तसा योग्याच्या इंद्रियांनी त्यांच्या विषयात कर्म केली आहेत, योग्यांनी केलेली नाहीत. तो कर्मे करी सकळे, तो सगळी कामं करतो, परी कर्मबंधा नाकळे, कर्मबंधामध्ये अडकत नाही. जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, सिंपे भिजणे, जसं पाण्यामध्ये कमलपत्र भिजत नाही, कमळाचं पान भिजत नाही, तर त्याप्रमाणे हा कोणत्याही कर्मामध्ये भिजत नाही. आता 11वा श्लोक. कसा भिजत नाही ते 11व्या श्लोकात सांगितलं. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. आत्मशुद्धये कर्मं कुर्वन्ति. हा जो योगी आहे तो कर्म करतो. कशासाठी? आत्मशुद्धये, आत्मशुद्धीसाठी कर्म करतो. कोणती? कायेन मनसा बुद्ध्या, काया मन आणि बुद्धी, केवलैहि इंद्रियैहि अपि, आणि केवळ इंद्रियांनी कर्म करतो. त्यांचा संगम त्यक्त्वा, या सगळ्यांचा संग सोडून, या सगळ्यांची आसक्ती सोडून, कर्माची सुद्धा आसक्ती सोडून तो कर्म करतो. आता कर्मयोगी कोण, कुणाला म्हणायचं? तर आसक्ती रहित असणारा, ममत्व बुद्धी ज्याच्याकडे नाही आहे असा. कायेन शरीरानी, शरीराचा संग सोडून आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति. आत्मशुद्धी म्हणजे काय? तर माणसाच्या चित्तामध्ये मळ असतो, मल, तो 3 प्रकारचा असतो. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे ममता, माझं, मी, याला म्हणतात मल. विक्षेप म्हणजे माझ्यासाठी, मी केलेलं असं जे आहे त्याला विक्षेप म्हणतात. आणि आवरण म्हणजे अज्ञान, त्रिगुणांचा प्रभाव, मायेचा प्रभाव. ह्या सगळ्या मलाला काढून टाकायचं असेल तर त्याला कर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. कर्मफळ न स्वीकारता, कर्मफळाची अपेक्षा न करता आत्मशुद्ध्यर्थ कर्म करणं हे योग्यांचं कर्म आहे. आता इथे ज्ञानेश्वरी काय म्हणते बघूया. हे असो काजे विण जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. काजे विण जे जे काही कारण, म्हणजे कोणतंही कारण नसताना जी कर्म घडून येतात त्याला इंद्रिय कर्म म्हणतात. आणि समजून उमजून केलं जातं ते बुद्धीचं कर्म असतं. बुद्धी निर्णय करते, निश्चय करते, समजून घेते आणि मग कर्म करते. पण जी कर्म आपोआप होतात, म्हणजे डोळ्यांची उघडझाप होणं, श्वासाचं जाणं येणं, रक्ताभिसरण होणं देहामध्ये, अन्नपचन होणं,
या सगळ्या गोष्टी कर्मजात म्हणजे इंद्रिय आपली आपण करतात. त्याच्यासाठी काही बुद्धीचा वापर करून ती कर्म करावी लागत नाहीत. कारण मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. कारण ते बुद्धिपुरस्सर मन लावून कर्म आचरतात ते आपल्या निष्कर्म वृत्तीमुळे मुक्तच असतात. म्हणजे कर्माच्या फळामध्ये न गुंतता, न द्वेष्टी, न कांक्षती अशा पद्धतीने जो कर्म करतो तो मुक्त असतो. हां, जे बुद्धीची या ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले आगा करते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. म्हणजे देहाभिमान, अहंभाव आणि हा त्यांच्या बुद्धीच्या ठाई नसतो. त्यामुळे कर्म करीत असताना ते स्वतः शुद्धच असतात, आत्मशुद्ध असतात. अशा स्थितीमध्ये कर्म झाली म्हणजे ती नैष्कर्म्य होतात. ते कर्म लिप्त करणारं नसतं. हे रहस्य ज्ञान गुरुगम्य, गुरूंनी जर सांगितलं तरच कळतं असं हे ज्ञान आहे. हे ज्याला ज्ञान होतं त्याचं कर्म हे नैष्कर्म्य होतं. आता शांतिरसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परते बोला परवते बोलवेल. आता अशी स्थिती झाली माणसाची, नैष्कर्म्य स्थिती झाली म्हणजे काय होतं, नदीचं पात्र जसं दुथडी भरून वाहतं आणि ओसंडून जातं, तसं तो शांतिरस माणसाच्या देहात भरून ओसंडून वाहू लागतो. आणि वाणीगम्य नसणारी अशी ही जी स्थिती आहे ती अर्जुना मी तुला माझ्या वाणीने समजून सांगतो आहे असं कृष्ण अर्जुनाला म्हणतात. आता 12वा श्लोक. कर्मफळ त्यागाने शांती व आसक्तीने बंधन प्राप्त होते. कर्मफळ त्याग केला तर शांती मिळते, पण त्याचं जर बंधन आसक्ती मानली तर बंधन निर्माण होतं. हे या 12व्या श्लोकात सांगितलंय. युक्ताः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्ताः कामकारेण फले सक्तो निबध्यते. दोघांमधला फरक सांगितला. युक्ताः म्हणजे योगी, कर्मयोगी. तो काय आहे, कर्मफलं त्यक्त्वा, कर्माचं फळ सोडून देऊन, त्याग करून, शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्, नैष्ठिक शांती, चिरकाळ टिकणारी शांती, शाश्वत शांती प्राप्त करतो. अयुक्तः म्हणजे जो योगी नाही, कर्मयोगी नाही, समत्व ज्याला प्राप्त झालेलं नाही असा जो आहे तो कामकारेण फले सक्तः, इच्छा ठेवून कार्य करणारा असल्यामुळे त्याच्या कार्याच्या फळामध्ये आसक्त होतो. मला अमुक कामाचं हे फळ मिळावं किंवा हे मिळणार आहे असं धरून चालतो. त्यामुळे काय होतं, निबध्यते, तो त्या फळांनी, कर्मफळांनी बांधला जातो. आता कर्मफळाचे 4 प्रकार. एक दृष्ट कर्मफळ म्हणजे दिसणारं, त्वरित दिसतं. काम केलं की ते फळ आपल्याला प्राप्त झालेलं दिसतं तात्काळ. उदाहरणार्थ, जेवलं की पोट भरतं, तृप्ती मिळते. पाणी पिलं की शांतता मिळते. हे लगेच दिसतं आपल्याला. दुसरं अदृष्ट कर्मफळ आहे, म्हणजे वर्तमानातील नवीन कर्माचं संचित फळ. आत्ता जी आम्ही कर्म करतो त्याची जी फळं आम्हाला मिळतात ती दिसत नाहीत, पण ती मिळालेली असतात. त्याच्यानंतर प्राप्त कर्मफळ, जे प्रारब्धानुसार मिळालेलं आहे, म्हणजे मी आधी जे काय कर्म केलं त्यानुसार ते मला मिळालेलं आहे. काही कर्म आता दिसत आहेत, काही दिसत नाहीत. अशी ती प्रतिकूल पण असतात आणि अनुकूल पण असतात. कधी कधी अनुकूल असतात, कधी कधी ती प्रतिकूल असतात. आणि अप्राप्त कर्मफळ म्हणजे आत्ता मी कर्म केलं आहे
पण अजून त्याचं फळ मला कधीतरी भविष्यामध्ये मिळणार आहे. कदाचित या जन्मात किंवा कदाचित पुढच्या जन्मातही ते मिळेल. अशी ही कर्मफळांची एक साखळी आहे आणि ही माणसाला मिळतेच मिळते. कुणाला? जो अयुक्त आहे त्याला. पण जो युक्त आहे त्याला मात्र या कर्मफळांचं बंधन पडत नाही. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. आत्मयोगे आथिला, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, कर्मफळाशी विटला, त्याला कर्मफळाचा वीट येतो, तो त्याला तिकडे पाहत सुद्धा नाही. तो घर रिघोनी वरिला शांती जगी. तो घरात राहून सुद्धा, संसारात राहून सुद्धा शांतीला प्राप्त झाला किंवा शांती त्याला प्राप्त झाली. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळा असला खुंटी फळभोगाच्या. येरू कर्मबंधे किरीटी, त्याच्या व्यतिरिक्त जे इतर लोक आहेत ते कर्मबंधामुळे अभिलाषाची या गाठी, त्यांना इच्छा, अभिलाषांची, इच्छांची गाठ बसते आणि कळासला खुंटी, खुंटीला तो पक्का बांधला जातो त्यांनी. कोणत्या खुंटीला? फळभोगाच्या, कर्मफळाच्या भोगाच्या खुंटीला तो पक्का बांधला जातो. बघा, त्या खुंटीला बांधलं जायचं का त्याच्यातून मोकळं व्हायचं? ही ज्ञानेश्वरी आम्हाला मोकळं होण्याचा मार्ग सांगते, खुंटीला बांधल्या जाण्याचा मार्ग सांगत नाही. कोण खुंटीला बांधला जातो हे सांगतात. म्हणजे आपण तिथून सुटायचं आहे, त्याच्यासाठी ही भगवद्गीता आहे. मग ज्ञानयोगी कसा असतो त्याचं वर्णन 13व्या श्लोकात केलेलं आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. वशी म्हणजे वश झालेला, अंतःकरण ज्याला वश झालंय त्याला ज्ञानयोगी म्हणतात. म्हणजे अंतःकरणसुद्धा, अंतःकरणाचे 4 घटक आपल्याला माहिती आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टी ज्याच्या हातात आहेत, वश आहेत, असा त्याला म्हणतात वशी. सुखम आस्ते, आनंदाने बसलेला असतो, त्याला कशाशी काही देणं घेणं नसतं. सच्चिदानंदामध्ये तो मग्न असतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्त, कारण त्यांनी सगळ्या कर्मांचा मनाने त्याग केलेला आहे. म्हणजेच चित्तामध्ये त्याच्या काही नाही. देहानी कर्म होतं आहे पण चित्तानी त्याच्यामध्ये तो आसक्त झालेला नाही. त्याच्या वृत्ती या सच्चित आनंदामध्ये एकरूप झालेल्या आहेत. त्या वृत्ती संसारामध्ये, ऐहिक सुखांमध्ये बांधलेल्या नाहीत. म्हणून तो नित्य आनंदी आहे, नित्य सुखी आहे. सहज स्थितीची अनुभूती घेणारा असा जो असतो त्याला ज्ञानयोगी म्हणतात. आता पुढे 14व्या श्लोकामध्ये परमात्म्यामध्ये कर्तेपणाचा अभाव कसा असतो. भगवंत म्हणतात ना, मी सगळं करतो पण त्याचा कर्ता मी नाही. तर नेमकं ते काय आहे हे 14व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर माणसांची कर्म, कर्तृत्व किंवा कर्मफळांशी त्यांचे संयोग असं काहीही स्वतः निर्माण करत नाही. कारण काय? प्रकृतीच हे करते. प्रकृती म्हणजे माया, जिच्यामध्ये त्रिगुण आहेत. या त्रिगुणांची अनेक मिश्रणं होतात आणि ही मिश्रणं या सगळ्या गोष्टी घडवून आणतात. कर्तृत्व, कर्म किंवा कर्मफळांशी त्यांचा संयोग, हे जे काय घडतं हे भगवंत घडवत नाहीत. मग हे कोण घडवतं? हे प्रकृती करून घेते. प्रकृती करवून आणते, घडवून आणते. प्रकृतीच्या त्रिगुणांची अनेक मिश्रणं तयार होतात आणि त्या मिश्रणांमधून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. माणसांची कर्म घडतात. ते कर्तृत्व आणि भोक्तृत्व आपल्याकडे घ्यायचं का नाही घ्यायचं हे ठरतं आणि
ते कर्तृत्व तुम्ही तुमच्याकडे घेतलं, भोक्तृत्व तुमच्याकडे घेतलं की कोणत्या कर्माचं काय फळ भोगायचं हे पण प्रकृती ठरवते. हे भगवंत ठरवत नाहीत किंवा हे ते निर्माण करत नाहीत, ते स्वतः त्याचे करते नाहीत. चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या आधारे प्रकृती कार्य करते आणि करवून घेते. मात्र चैतन्य कार्य करवून घेत नाही. जसं दिव्याचा प्रकाश हा तुम्हाला कार्य करायला मदत करतो, त्या प्रकाशामुळे तुम्ही कार्य करू शकता, व्यवहार करू शकता, पण स्वतः प्रकाश व्यवहार करत नाही. तद्वत हे आहे, भगवंत स्वतः काहीच करत नाही. आता याच्यामध्ये माणूस कामनायुक्त कर्म करतो. ते कशासाठी? तर कुणाला स्वर्गप्राप्ती करायची असते आणि कुणाला नरकप्राप्ती होते त्याच्या कर्मामुळे, आणि म्हणून तो ती तशी सकाम कर्म करत असतो. पण निष्काम कर्म केले की डायरेक्ट माणसाला योगयुक्त होता येतं, परमपदाला प्राप्त होता येतं. माणसाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे. कर तू कर्म, तुला काय जे करायचं आहे ते. पण कर्मफळाचं प्राप्तीचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं नाही, ते प्रकृतीच देणं. आणि त्यामुळे जोपर्यंत प्रकृती किंवा स्वभावासोबत संबंध असतो तोपर्यंत कर्तेपण, कर्मपण आणि कर्मफळाशी संबंध राहतो आणि त्याचं बंधन निर्माण होतं. पण या तीनही गोष्टी जीवाला परतंत्र बनवतात, म्हणून त्यांच्यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे. कर्तृत्व, भोक्तृत्व आणि कर्मफळाचा संबंध, ह्या तीन गोष्टी जर बाजूला काढून ठेवल्या तर माणूस त्याच्यातून मुक्त होतो. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रिची रची विस्तारू त्रिभुवनाचा. परमेश्वरच या त्रिभुवनाचा सगळा विस्तार करणारा आहे, पण तो कर्म करणारा नाही, तो व्यापार करत नाही, व्यवहार करत नाही. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. त्याचा हात आणि पाय सुद्धा कुठेही कशातही गुंतलेला नाही. कारण काय? करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे. त्याला जर करता म्हणावं तर तो कोणत्याही कर्मामध्ये स्पष्ट असलेला दिसत नाही. जसा प्रकाश आहे, सूर्य आहे, सूर्य करता म्हणावा तर तो करत काहीच नाही, मात्र त्याचं अस्तित्व आहे. तसं भगवंताचं अस्तित्व आहे, परंतु तो या सगळ्या गोष्टींचा करता मात्र नाही. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. तो योगनिद्रेमध्ये आहे, त्याची योगनिद्रा कधीही भंग पावत नाही. अकर्तेपणा सळू न पडे, त्याच्या अकर्तेपणाला एक सळही पडत नाही. म्हणजे जसा अकर्तेपणा त्याचा स्वच्छ राहतो. परी महाभूतांचे दळवाडे, महाभूतांपासून निर्माण झालेली ही एवढी प्रचंड त्रिभुवनात्मक सृष्टी ही त्यांनीच निर्माण केलेली आहे. जगाच्या जीवी आहे परी कवणाचं काही नोहे. तो जगाचा जीव आहे, पण तो कोणाचा कोणी नाही. कोणाचा आई नाही, बाप नाही, मुलगा नाही, भाऊ नाही, बहीण नाही, काही नाही. जगची हे होय जाये तो शुद्धी ही नेणे. हे जग निर्माण होतं, स्थिर राहतं, लय पावतं, पण याची त्याला काहीही शुद्ध नसते. याच्यामध्ये तो कशातही गुंतलेला नाही. असा हा भगवंत आहे. ही आपली ओळख, भगवंताची, परमात्म्याची ओळख अर्जुनाला भगवंतांनी या श्लोकामध्ये करून दिलेली आहे. आज आपण श्लोक 8 ते 14 श्लोक पाहिले, अध्याय 5 मधले, आणि ते आता आपण म्हणू. आणि या ठिकाणी आपण आज 14व्या श्लोकावर थांबणार आहोत. उद्या पुढचे श्लोक आपण घेणार आहोत. आपण आता हे श्लोक म्हणूया. श्लोक 8 पासून 14.
नैव किंचित करोमीति युक्तो मन्यते तत्त्ववित् नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्. मी पुन्हा वाचते म्हणजे मग लक्षात येईल कुठे तोडायचं आहे. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन्. बघा पुन्हा एकदा. प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा पद्मपत्रमिवाम्भसा कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये युक्तः कर्मफलं त्यक्त्वा युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते फले सक्तो निबध्यते सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी सन्न्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् न कर्तृत्वं न कर्माणि न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते स्वभावस्तु प्रवर्तते. हरिः ओम. आज या 14व्या श्लोकावर आपण थांबणार आहोत. पुढचा भाग आपण उद्या बघूया.